मी म्हणणार नाही की हे आज होतोय, ह्याच्या अगोदर देखील कुठचाही सरकार असेल तर त्यांनी ते करण्याची भूमिका घेतलेली. आणि मग त्यावेळी ज्यावेळी काही युतीचं असलेलं सरकार तर दोन लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं. ज्यावेळी काही 3 आघाडीचं सरकार आला तर ते 3 लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आता हे वाढवण्याचं काम काय? कारण एक इंजिनच्या नंतर दुसरा इंजिन लागलाय म्हणून वाढवल्या जात आहेत का? आणि मग एवढी काय अशी व्यवस्था किंवा करण्याचं काम किंवा व्यवस्थापन करण्याचं काम ते करणार आहेत की जे 7-8 लोकांची किंवा 8-9 लोकांची समिती आहे ती करणार नाही आहेत का? सभापती महोदय, राजकीय सोय करण्यासाठी जर हे बिल आणणार असेल तर जयकुमारजी, गणपती बाप्पा तुम्हाला पावलेला आहे. तोच गणपती बाप्पा जर का अयोग्य गोष्टी जर झाल्या तर ते गणपती बाप्पा किती कडक असतो हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही हे जे बिल मांडताना फार विचारपूर्वक करा. तुम्ही लगेच सांगितलं काय नाही, छोटा बिल आहे, एवढंच काय नाही, एवढं होणार आहे. आणि सभापती महोदय, सभापती महोदय, ही त्यासाठी सोय करण्यासाठी चाललंय का हा प्रश्न निर्माण होतो. ज्याचा मी उल्लेख केला तेव्हा सिद्धिविनायक न्यासची ख्याती, तुम्ही उभे राहून बोला ना. तुम्ही मदत करा, सामूहिक जबाबदारी मदत करा. मी सांगतो मग गणपती बाप्पा कोणाला पावतो, कसं पावतो काय विधेयकावर काही नाही. आणि म्हणून सभापती महोदया की हे बिल व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून असेल तर या बिलच्या माध्यमातून अनेक ज्या काही उणिवा ज्या राहिलेल्या आहेत त्याही देखील दूर करण्याचा प्रयत्न सरकार आणि मंत्री महोदय करणार आहेत का? कारण आज वैद्यकीय मदत ही जी तुटपुंजी मदत त्या संस्थेमध्ये करण्याचे निकष माननीय उच्च न्यायालयाने आणि न्यायविधीने दिल्यामुळे ते झालेले आहे. आणि मग एवढे कोटीवधी रुपयाची जी निधी आहे त्याचा वापर फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण करणार आहोत. एवढ्याच पुरता जर मर्यादित राहून जर आपण काम करण्याची भूमिका जर घेतली तर जे दानशूर असलेले, जे श्रद्धाळू असलेले लोकांनी या संस्थेला मदत करण्याचं काम किंवा या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचं काम केलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होणार नाही. अनेक समस्या आहे सभापती महोदया. आपल्याला माहिती आहे की मंगळवारी त्यावेळी असेल किंवा अंगारकी संकष्टी असेल किंवा महिन्याची संकष्टी असेल, लोकांना तिकडे अनेक गैरसोय होत आहेत. त्या सोयी दूर व्हावे म्हणून त्या न्यायालयामध्ये असलेले अध्यक्ष असेल किंवा समिती असेल किंवा सरकारने त्याची योग्य रीतीने व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून त्या एक मागची इमारत विकत घेऊन एक मोठ्या प्रमाणावरती हॉल बांधण्याचं काम केलं, जेणेकरून श्री साईबाबा संस्थेच्या माध्यमातून लोकांची जशी गैरसोय आज होत नाही ते पुढच्या काळामध्ये गैरसोय होणार नाही या भावनेतून केलेलं. आता नजीकच्या काळामध्ये मंत्रिमंडळामधून किंवा जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पण कोटीवधी रुपयाची निधी दिली गेली. त्यामध्ये भुयारी मार्ग करून घेऊन डायरेक्ट सिद्धिविनायकचं दर्शन आपण रोड क्रॉस न करता येईल का? बाजूला असलेला एक मैदान होता, तो मैदान मध्ये मेट्रोचं काम झालं आणि मेट्रोचं काम झाल्यानंतर त्या मैदानामध्ये पण सुख सुविधा करून घ्यावी. अंगारकीची संकष्टी असेल किंवा वेगवेगळ्या उत्सव असतील किंवा माघेशीच्या गणपतीचा दिन असेल त्यावेळी ती व्यवस्था करता येईल का ते करण्याचा पण देखील प्रयत्न त्यामध्ये होता. असं असताना सभापती महोदय अद्यापि देखील निधी मंजूर झाल्यानंतर फक्त बाहेरच्या सुशोभीकरण करणं किंवा लाईट लावणं एवढ्याच पुरता दुर्दैवाने मर्यादित झालेलं आहे. आणि मूलभूत जी संकल्पना या निधी देण्याच्या बाबतीत होती, जे तिकडचे आलेले जे श्रद्धाळू असतील त्यांचे जे गैरसोय होत आहे ते गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जे केलं पाहिजे ते दुर्दैवाने होताना पाहायला मिळालं. सभापती महोदय, आपण दुसरा पण आपण निकष जर बघितलं तर तुम्ही निवळ फक्त सदस्य वाढवत नाही तर तुम्ही मुदत देखील वाढवण्याचं काम आपण करता. आणि एक प्रकारे ही मुदत वाढून घेऊन तुम्ही 5 वर्ष असलेल्या ती जी समिती आहे त्या समितीला निर्धास करण्याचं काम करतात की काय काळजी करू नका, आता तुम्हाला जे करायचं असेल तर ते तुम्ही 5 वर्ष. सभापती महोदया की यामध्ये ही तरतूद पण आहे तर एकाच वेळी जर त्या समितीचा जर गैरवापर झाला आणि समितीकडनं जर योग्य रीतीने कामकाज झालं नाही तर आपण आपल्या नियमाप्रमाणे न्यायविधी विभागाच्या माध्यमातून ते बरखास्त पण देखील करू शकतो. पण शक्यतो ते होत नाही. त्याला कारण असं आहे की दुर्दैवाने म्हणावं लागेल की आपल्या राजकीय जवळची लोकांची
वर्णी ही दुर्दैवाने तिकडे लागली जाते आणि मग ती वर्णी लागल्यानंतर केलेला काम हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, याला याच्यामध्ये काय करू नका, ते त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे म्हणून ते होऊ नका, अशी ती भूमिका घेतली जाते. सभापती महोदय, सुत्तनकरजी ज्यावेळी या समितीच्या माध्यमातून त्यांनी काम करण्याची भूमिका घेतली होती आणि त्या काळामध्ये काही निकष त्यांनी देण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं, त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने कुठे झालेली नाहीये. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही हा बिल आणत असताना त्याची व्यापकता वाढत असताना निवळ राजकीय सोय करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातला आणि विशेषतः ज्या काही निकष आहेत ते निकष तुम्ही काय नेमकं ठेवणार आहात पुढच्या सदस्यांना, त्यामध्ये तो भक्तजन असलं पाहिजे, तो शक्यतो मांसाहारी नसला का पाहिजे. नाहीतर अनेक लोक आहेत, म्हणजे मी हे सांगतो, ते फक्त मंगळवारी जेवत नाही, नाहीतर ते सदस्य कुठे भेटतात ते माझ्यावर या, मी तुम्हाला दाखवतो. मग अशांची नेमणूक करून घेऊन तुम्ही त्याचा दर्जा ठेवणार आहात का वाढवणार आहात? आता मी अध्यक्ष विध्यक्षच्या बद्दल बोलत नाही, कारण आता तो एक वेगळा विषय आहे. ज्या लोकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या मध्ये पोलीस स्टेशनवरती गोळीबार केला, फायरिंग केली, त्याने वस्तुस्थिती आहे, रेकॉर्डवर आहे, काय राजकीय असं नाहीच आहे. गुन्हा दाखल आहेत, रिव्हॉल्वर जप्त आहेत, पोलिसांचा रिपोर्ट पण आहे की ही फायरिंग ही याच रिव्हॉल्वर मधून झालेली आणि याच व्यक्तीने केलेली आहे. ठीक आहे, लोकशाही आहे, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही ज्या गोळीबार जे गणपतीच्या मिरवणुकी केला त्याला तुम्ही अध्यक्ष करून टाकला, केलंय ना, वस्तुस्थिती आहे ना. आणि म्हणून सभापती महोदय, अध्यक्ष केला तर ठीक आहे, तुमचा तो अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे, त्या व्यक्ती म्हणून काही नाही, आम्हालाही ते भेटत असतात, आम्ही त्यांना भेटत असतो. न्यायाचं जे न्यायालयाचा किंबहुना या ट्रस्टचे जे अध्यक्ष म्हणून त्यांचा तो बहुमान आहे. पण सभापती महोदय, यामध्ये ही संख्या वाढवल्यानंतर तुम्ही अशा काही लोकांची जर नेमणूक करण्याचं जर काम जर तुम्ही जर केलं तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती देखील नाराजगी ही भक्तजनांची होऊ शकते. भक्तजनांचा देखील आक्रोशाला आपल्याला जावं लागेल, ते होणार नाही ही काळजी आपण घेणार आहात का? सभापती महोदय, या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून तिकडे लहान फुलं विकणारी लोक होती, जी पारंपरिक गेल्या वर्षानुवर्ष ती फुलं विकली जात होती, त्यांना आपण मान्यता देत होतो. काही स्टॉल्स होते, त्या स्टॉलला स्थलांतर करण्याचं काम आपण केलं. ही मान्यता देत असताना आपण त्या लोकांना पण देखील एका दिवसामध्ये कधी ते येऊ शकतात, किती वाजता येऊ शकतात, ह्याच्याही देखील च्या बाबतीतला आपण ते सर्क्युलर काढून निर्णय देण्याचं काम केलं होतं. पण आजही दुर्दैवाने त्यांना तिकडनं हकलवण्याचं काम किंवा त्यांना स्थलांतर न करता, त्यांना पर्याय व्यवस्था न करता आज त्यांच्याही व्यथा मोठ्या प्रमाणावरती आहेत. सभापती महोदय, की हे ज्यावेळी 26/11ची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती हे देवळं सुरक्षित व्हावी म्हणून त्यावेळी ह्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असताना कोटीवधी रुपये खर्च करून शासनाने आणि त्या संस्थेने पण देखील जी भिंत उभारण्याचं काम केलं आणि आज त्याच्याही माध्यमातून लोकांच्या काही सोय गैरसोय होते. आपण एक सिद्धिविनायकचा मोठ्या प्रमाणावरती डिस्प्ले लावला होता की जेणेकरून बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आज दर्शन जरी घेता आलं नाही तरी मुख्य दर्शन घेता येईल. ट्रॅफिक वाल्यांनी इकडे गाड्या अडतात किंबहुना गाड्या लोक थांबतात म्हणून तो देखील दर्शन मुख्य दर्शन बंद करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्याचा वशिला आहे त्याला दर्शन, ज्याचा वशिला नाही त्याला दर्शन नाही, असं होता कामा नाही. आणि सभापती महोदया, की या माध्यमातून जे सीओला जे मिळणारे जे अधिकार आहेत, नियमित रीतीने जे बोर्डाच्या बैठका व्हायला पाहिजे ते बैठका आपण त्यामध्ये काही तरतूद करणार आहात का? कारण नवीन होऊन हे बिल आल्यानंतर हे तुमच्याकडे किमान विचारायला तरी येणार आहेत, नाहीतर ह्याच्यानंतर तुम्हाला फक्त सिद्धिविनायकचा प्रसाद आणि हार आणि ते तेवढ्याच पुरतं तुम्ही मर्यादित राहणार आहेत, बाकी काहीच राहणार नाही आहे. आणि म्हणून हे करत असताना आज आपण हा बिल आणत असताना या सर्व विधेयकर थांबवायचा माझा हेतू नाहीये, पण मी वेळेचं नियोजनासाठी विचारते. एक मिनिटात संपतो थोडस, आणि तुम्ही समजूतदार सदस्य आहात असं मानते म्हणूनच बोलतोय. आणि मी सिद्धिविनायकचा भक्त आहे, आपणही आहात.
आणि म्हणून सभापती महोदय ह्या सर्व गोष्टीची तरतूद किंबहुना नाही नाही, तो प्रसन्न कसा होईल माहिती आहे मला. चला, त्यांना जास्त माहिती आहे ते आपल्या सर्वांपेक्षा. अमोल काय म्हणतात सभापती महोदय, तुम्हाला नाव घेतो. अमोलचं कधी घेतलं? आणि म्हणून सभापती महोदय या सर्व गोष्टीची तरतूद आपण करणार आहात का? आणि म्हणून हे वाढवत असताना त्याला काय निकष तुम्ही ठेवणार आहात का? नाहीतर फक्त सदस्य हा माझा तो माझा हा असा होता कामा नाही. आणि म्हणून त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे ही जी ख्याती जी आपली या सिद्धिविनायकला मिळालेली आहे, सिद्धिविनायक ही निवळ आता मुंबईमध्ये नाही, निवळ महाराष्ट्रामध्ये नाही, तर जगातून पण देखील लोक येतात. अशाच प्रकारचा प्रयोग त्यावेळी संस्थेच्या पद्धतीने आपण केला होता की ऑनलाईन तुम्हाला दर्शन आणि ऑनलाईन पूजा ही देखील चालू आहे का बंद आहे ह्याची ती माहिती ही आपल्या माध्यमातून मिळावी. आणि म्हणून हे बिल तुम्ही मांडत असताना निवळ राजकीय लोकांची सोय करण्यासाठी ही मुदतवाढ होता कामा नाही. निवळ हे सभासद जे आहेत ते राजकीय पक्षाचेच असले पाहिजे अशातला भाग नाही. सामाजिक क्षेत्रातले पण लोक जे भक्तजन आहेत ते जे आहेत ते पण आहेत, ते त्यामध्ये तरतूद आहेत की वर जसं भ्रष्टाचार झाला किंवा काही जर हे झालं तर बरखास्त करण्याचा अधिकार हा शासनाकडे आहे. पण अशी पण देखील आहेत. आणि माझी विनंती राहणार आहे की ज्या सदस्यांची तुम्ही नेमणूक करणार आहात त्याची किमान तुम्ही पोलिसांकडनं एनओसी घ्या, पोलीस व्हेरिफिकेशन तरी करा. अध्यक्षांसाठी तर तुम्ही केलंच नाही, तो भाग वेगळा केलं का? काय मिळालं अध्यक्षांच्या ह्याच्यामध्ये? सभापती महोदय अध्यक्षांची नेमणूक करत असताना पोलीस व्हेरिफिकेशन मिळाले की नाही हा आमचा प्रश्न आहे. मिळालंय की नाही ते रेकॉर्डवर ठेवा आपण. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना वाव देणार असाल तर पुढच्या काळामध्ये हा गणपती बाप्पा तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून या सर्व जे तरतूद आहेत त्याच्यातलं उत्तर देऊनच मग हा बिल समोर आणावं, नाहीतर हे चिकित्सा समितीकडे पाठवावं आणि त्या चिकित्सा समिती बघेल ना काय करायचं नाही करायचं. आणि म्हणून सभापती महोदय या सर्व गोष्टीची पूर्तता आहे की नाही? मंत्री महोदयांनी सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांनी उभं राहून उत्तर द्यावं आम्हाला. उदय सामंत साहेब बोललेत खाल्लं काय दिलेलं म्हणून, कारण सर्व परवानग्या सध्या त्यांच्याकडेच आहेत. असतलं काही समज गैरसमज आमदारांचा झालेला आहे असं आहे का? आणि म्हणून सभापती महोदय हे बिल पास करत असताना आपण सर्वजण जबाबदार राहणार आहोत या गोष्टीचा. या गोष्टी होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यातला विचार चिकित्सा समिती करावा अशी विनंती. सन्माननीय सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील, हे तुमचं मोशन आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. हा बरं, तुम्हाला माहिती आहे सगळं. शशिकांत शिंदे चला, त्याच्यानंतर सुनील शिंदे. या ठिकाणच्या असलेल्या सिद्धिविनायकाच्या आजच्या विश्वस्ताच्या विधेयक क्रमांक 24 ला नापसंती व्यक्त करतो. मंत्री महोदयांनी नाही, मी गणपतीला नाही विधेयकाला मी मंत्री महोदयांनी उल्लेख करताना त्यांना पण मला वाटतं हे कशासाठी विधेयक आणलं याची कल्पना नसावी असं मला वाटतं. त्यांचा गोंधळ झालेला दिसता. आम्ही सांगला हेतू सांगा तर तुम्ही हेतू सांगण्यासाठी जरा गोंधळलेला दिसताय. पण मी मागचा सिद्धिविनायकाचा कार्यकालाचा थोडा प्रकाश टाकू इच्छितो की ज्या वेळेला सरकार बदललं की लगेच त्या बॉड्या बरखास्त करण्याचा नवीन प्रथा या ठिकाणी सुरू झाली. मागच्या वेळेला ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सिद्धिविनायकच्या ट्रस्टवर जी लोक होती त्यांचा कार्यकाल हा निर्देशनाप्रमाणे त्यांच्या असलेल्या 3 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्याच्या संदर्भातला अधिकारातला होता. तरी सुद्धा सरकारने स्वतःची ताकद वापरली आणि बॉडी बरखास्त करण्याचा प्रयत्न केला.